अकोला जिल्हा भारत स्काउट आणि गाईडचा 34वा जिल्हा मेळावा मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संगीता अढावतर, उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदच्या शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती सौ मायाताई संजय नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, महिला व बाल कल्याण सभापती रिजवान परवीन, गटविकास अधिकारी अशोक बांगर, स्काउटचे माजी राज्य सचिव रामकृष्ण गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नमाला खडके, जिल्हा स्काउट आणि गाईडच्या मुख्य जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर, पंचायत समिती सभापती आम्रपाली तायडे, गट शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। मेळाव्याची सुरुवात स्काउटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। तदनंतर सर्व मान्यवरांचे जिल्हा संघटक व मेळावा प्रमुख यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। सदर जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातील स्काउट आणि गाईडचे विविध शाळेचे 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते। तर या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी साहसी खेळ, बिनभांड्यांचा स्वयंपाक, आपल्या शिस्तीचे पालन करणे, शेकोटी कार्यक्रम आदीचे प्रशिक्षण देण्यात आले। मात्र सदर जिल्हा मेळावा हा स्काउट गाईडच्या वतीने निवासी सांगण्यात आला तरी फक्त निवासी हा नावापुरतीच असल्याचे दिसून आले। तालुक्यातील बहुतांश शाळांनी सायंकाळी आपले घर घाटात पळ काढत शिस्तभंग केल्याचे दिसून आले। याकडे शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉक्टर सुचिता पाटेकर काय गांभीर्याने घेऊन कारवाई करतात अथवा सदर शाळेचा स्काउट मास्टर, गाईड कॅप्टन यांची कानउघाडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी स्काउट गाईडचा राष्ट्रपती पुरस्कार गेल्या 5 ते 6 वर्षापासून बंद असून विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानात जबाबदार कोण अशा प्रश्न पत्रकारांनी विचारलेल्यावर त्यावर उत्तर देण्यास जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी टाळाटाळ केली। अकोला भारत स्काउट्स गाईड्स तर्फे 34वा आज अतिशय रुबाबदार कार्यक्रम सुरुवात झालेला आहे। उद्घाटन झालं, सर्व सन्माननीय पदाधिकारी याला उपस्थित होते। नक्कीच आमचा उत्साह यामध्ये वाढलेला आहे आणि या स्काउट्स गाईड्सचं ध्येयच आहे की सदैव तयार, एक जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी ही चळवळ आहे आणि यामध्ये जागतिक स्तरावर ही काम करते। त्यामध्ये आमचा अकोल्याचाही खूप मोठा सहभाग असावा आणि याच्या ज्या जांभुरी होतात, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल आमचे विद्यार्थी जात असतात, त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना तयार करणे, वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे आणि जागतिक आव्हानांना पेलण्यासाठी, जागतिक म्हटल्यापेक्षा समाजामध्ये एक आव्हानांची परिस्थिती तयार झाली तर हे विद्यार्थी कसे तयार असतील या दृष्टीने आम्ही त्यांना या ठिकाणी या 3 दिवसामध्ये तयार करणार आहेत आणि ही भेट त्यांना मिळणार आहे। आणि या गेल्या काही वर्षांपासून जो राष्ट्रपती अवॉर्ड नॅशनलच्या वतीने बंद करण्यात आला, याकरता आपण आपल्या वतीने काय पावले उचलणार? हा शासन धोरणाची बाब आहे सर, त्याच्यामुळे यासाठी आम्ही मॅडम शासन धोरणाचे आपण बोलत आहात, पण शासनाच्या कुठेतरी शासनाचं जे पत्र आहे त्याच्यानुसार आम्ही प्रक्रिया करतो। मॅडम स्काउटिंगचं एक ब्रीदवाक्य पण आहे आणि स्काउटिंगचं एक हे पण आहे, स्काउटिंग इज अ नॉन पॉलिटिकल मूवमेंट ऑर्गनायझेशन, परंतु या ठिकाणी कुठेतरी पॉलिटिकल दिसत आहे। या संदर्भात आपण काय बोलणार? हा प्रश्न स्काउटिंगचा आजच्या कार्यक्रमाशी हा संबंधित नाही, त्याच्यामुळे हा काही राजकीय प्रश्न म्हणजे हा आमचा आज अकॅडमिक भाग आहे। जेवढी माहिती सांगायची तेवढी सांगितली आम्ही आमच्या चळवळीत। मुलांना मदत करता येईल ते आम्ही मदत करू, सहकार्य करू आणि मॅडमला जे काही सहकार्य लागलं आमच्यापासून जे काही मदत हवी होती ती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि 3 दिवससुद्धा इथंच आम्ही येणार आहोत, पाहणार आहोत विद्यार्थी स्काउट गाईडमध्ये कोणता आनंद व्यक्त करतात, बिना भांड्याचा स्वयंपाक आहे तर ते म्हणजे त्यांच्यावर संकट येणारं ते कसं काय त्या संकटाला सामोरं जाऊ शकतात, हा स्काउट गाईडचा कार्यक्रम आहे। तर नक्कीच या कार्यक्रमात 3 दिवस आम्ही इथेच उपस्थित राहू। प्रतिनिधि श्याम वाळस्कर सह विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।